मी ॲडव्होकेट रवी शिंदे ओबीसी बहुजन पार्टीकडून टीव्ही या निशाणीवर उभा आहे। आज मी वसमत विधानसभा मतदारसंघातील दौऱ्यावर होतो। या मतदारसंघामधील खांबाळा असेल, खापरखेडा असेल, मरसूळ असेल, म्हणजे पांगरा शिंदे सर्कल असेल, पांगरा शिंदे कुरुंदा, गिरगाव, त्यानंतर इथलं वसमत शहर आणि सर्वच या मतदारसंघामध्ये या तालुक्यातील गावामध्ये मी जाऊन संपर्क केला, जनतेशी संवाद साधला आणि मला एक आज जाणवलं की सामान्य लोकांना सुद्धा या लोकशाहीमध्ये आपलं मतदान करण्याचा एक प्रतिक्रिया देण्याची या आता 26 तारखेला वेळ आलेली आहे आणि लोक जागृत झालेले आहेत आणि जनतेला आता कळालेलं आहे की हे जे काही जात दांडगे आहेत ते पैशावाले आहेत आणि हे जे काही पैशाच्या जोरावर उभं टाकलेले आहेत जनता त्यांना पाडणार आहे। कारण यांना नांदेडून लादलेले हे सगळे उमेदवार आहे। हिंगोलीचा यांना कुठल्याही हिंगोली जिल्ह्याचा अभ्यास नाही आहे, फक्त यांना निवडून यायचं आहे आणि पुन्हा 5 वर्ष तोंड दाखवायचं नाही। याच्यापूर्वीचे आपण खासदार पाहिले असतील, त्यांनी कधी तोंड दाखवलं नाही आणि आता जे काही उभं टाकलेले उमेदवार आहेत ते काय आपलं तोंड दाखवणार नाहीत 5 वर्षानंतर। मी मागच्या 20 वर्षापासून या हिंगोली जिल्ह्यामध्ये ओबीसीच्या चळवळीमध्ये, गरिबांच्या, शेतकऱ्यांच्या, मजुरांच्या, फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये मी काम करतोय आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये आज जे काही आपण बघितलं असेल की या मतदारसंघामध्ये 18 लाखापैकी जवळपास 9,75,000 हे ओबीसीचं मतदान आहे। त्याच्यामध्ये धनगर समाजाचं 3 लाख मतदान आहे। या ठिकाणी माळी समाज असेल, या ठिकाणचा लिंगायत समाज असेल, वंजारी समाज असेल, बंजारा समाज असेल, या ठिकाणचा बाकी ओबीसी घटक असेल, वडर समाज असेल, मोठ्या प्रमाणावर आहे आणि हा सर्व ओबीसी बांधव 26 नोव्हेंबरला ओबीसीचे नेते माननीय भुजबळ साहेब, छगन भुजबळ साहेब आणि माननीय प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी हिंगोली इथे ज्यावेळेस 26 नोव्हेंबरला मेळावा झाला तर आम्ही त्यांना गावोगावी जाऊन संघटित करून त्या ठिकाणी आणलेलं होतं आणि पहिली ओबीसीची या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये कळमनुरी या ठिकाणी मी स्वतः बैठक लावली होती ओबीसीच्या आंदोलनासाठी, ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण होण्यासाठी। जे काही ओबीसीच्या आरक्षणावर आता डल्ला मारण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्याला कुठंतरी रोखण्यासाठी आम्ही पहिली प्रतिक्रिया कळमनुरीमधून दिली आणि यानंतर आम्ही सगळ्यांनी मागणी केली होती की आपण ज्यावेळेस समजा 5 वर्ष संघर्ष करतो पण ओबीसीच्या हितासाठी, SC STच्या आणि मायनॉरिटीच्या हितासाठी आपला स्वतंत्र पक्ष नाही आहे। त्याच्यामुळे शेवटी आपल्याला मतदान सुद्धा त्या प्रस्थापितांना, जात दांडग्यांच्याच पक्षाला करावं लागते। म्हणून आमचे ओबीसीचे ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष स्थापन झालेला आहे। या पक्षामध्ये सर्वच घटक आज आमच्या सोबत आहेत आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघामधला ओबीसी सोबतच आदिवासी बांधव असेल, इथला मुस्लिम बांधव असेल, इथला बौद्ध बांधव असतील किंवा या ठिकाणचे सगळे दलित घटक असतील, हे सुद्धा आज ओबीसी बहुजन पार्टी सोबत आमच्या जोडलेले आहेत आणि येत्या 26 एप्रिलला हे जे काही जात दांडगे या ठिकाणी उभं टाकलेले आहेत, ज्यांना की खोके मिळालेले आहेत, कोणाच्याकडे संस्था आहेत, कोणाकडे कारखाने आहेत, कोणाचे या ठिकाणी आमदार खासदार असलेल्या कुटुंबातून उभं टाकलेले आहेत, यांना नक्कीच येते 26 तारखेला जनता त्यांची जागा दाखवणार आहे। आणि मी तर आवाहन करतो सर्व जनतेला की जर हे आपल्याला काही पैसे देत असतील, काही जर काही देण्याचा प्रयत्न करत असतील तर नक्कीच यांचे पैसे घ्या। कारण यांनी काही घामातून कष्टातून कमवलेले पैसे नाहीत, ते पैसे घ्या पण यांनाच पाडा आणि मला टीव्ही या निशाणीचं बटन दाबून प्रचंड मताने विजय करून द्या। कारण 10 लाखाचंच 10 लाखापर्यंत 11 लाखापर्यंत मतदान होणार आहे। त्याच्यामध्ये माझा समाज ज्या घटकांमधून मी येतोय, धनगर बांधवांची संख्या 3 लाख आहे आणि त्याच्यामधलं जवळपास 2 लाख मतदान झालं तर मला ओबीसी जे घटक आहेत बाकीचे, माळी समाज असेल, या ठिकाणचा वंजारी समाज असेल, लिंगायत समाज असतील, कुंभार नावी असतील किंवा बंजारा समाज असेल, हे मला मतदान करणार आहेत। बौद्ध बांधव सुद्धा जे काही बुद्धिजीवी बौद्ध बांधव आहेत त्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे। आदिवासीच्या संघटना माझ्या सोबत आहेत आणि आज मी बघतोय की या वसमत तालुक्यामध्ये सुद्धा ओबीसी बहुजन पार्टीची मोठी ताकद या टीव्हीच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे आणि नक्कीच प्रकाश शेंडगे यांचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये मजबूत होण्यासाठी आम्ही हे प्रयत्न करत आहे। भुजबळ साहेब आमचे आदरणीय आहे आणि ओबीसीची चळवळ ही ओबीसीच्या लोकांनी उभं केलेली ओबीसी बहुजन पार्टीच या ठिकाणी विजयी होणार, हे मला या ठिकाणी पूर्ण विश्वास आहे। धन्यवाद।